तुमच्यासमोर एखाद्या व्यक्तीला झटके किंवा फिट्स किंवा मिरगी येत असेल तर तुम्ही काय कराल? घाबरून जाऊ नका. मिरगी आलेल्या व्यक्तीजवळ थांबा. त्यांना सोडून कुठेही जाऊ नका. मिरगी आलेल्या व्यक्तीला एखाद्या सेफ ठिकाणी न्या आणि फ्लॅट सरफेसवरती झोपवा, जसं की जमिनीवर किंवा बेडवर. आजूबाजूला काही धारदार किंवा घातक वस्तू असतील तर त्या दूर करा, जेणेकरून त्यांना कोणतीही इंजुरी होणार नाही. त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा मऊ कापड ठेवा, म्हणजे त्यांच्या डोक्याला मार लागणार नाही. त्यांनी घट्ट कपडे घातले असतील तर ते सैल करा. त्यांना एका साईडवरती झोपवा, जेणेकरून त्यांच्या तोंडात लाळ, अन्न किंवा पाणी असेल तर ते बाहेर जाईल आणि त्यांना श्वास घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यांच्या तोंडात जबरदस्तीने पाणी टाकण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या नाकाजवळ बूट, सॉक्स किंवा कांदा नेऊन त्यांना जबरदस्तीने जागं करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे हातपाय चोळून, चापट मारून त्यांना जागं करण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका. मिरगी आलेला रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा मेडिकल हेल्प येईपर्यंत रुग्णाजवळच थांबा. मेंदूमध्ये झालेल्या काही बदलांमुळे झटके येत असतात. त्यामुळे याला देवाचा प्रकोप, भूत, प्रेत, आत्मा असं समजून मांत्रिक तांत्रिकाकडे न नेता डॉक्टरकडे घेऊन जा.